जयंत पाटलांकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये 1.25 तास बैठक, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण। मुंबई पालिकेच्या मासिक सभेतून विरोधकांचा सभात्याग, चेंबूर अहवालावर हरकतीचा मुद्दा मांडण्यासाठी विरोधक आक्रमक। गर्दी मर्यादेबाहेर गेल्यानं जगन्नाथ रथयात्रेदरम्यान गोंधळ, एकाचा मृत्यू, 100 पेक्षा जास्त भाविक जखमी। भगवान श्रीकृष्णाबद्दलच्या अपप्रचारानं संताप, मौलाना म्हणतो श्रीकृष्ण नमाज पठण करायचे। भगवान श्रीकृष्णाचा अपमान करणाऱ्याला ठोकून काढायला हवं, बरळणाऱ्या मौलाना जर्जीसबाबत पडळकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आंदोलनात फडणवीसांनी यावं, खासदार संजय राऊतांची मागणी। ठाकरे आधी माफी मागा, भाजपची मागणी, रामरक्षा आंदोलनातल्या सहभागावरून उबाठा आणि भाजपात शब्दबाण। विनायक राऊतांचा भोंदू हस्तक अटकेत, गिरिजा राऊत प्रकरणातील भोंदू फिरोज शेखला पोलीस कोठडी। विठ्ठलाच्या दरबारात व्हीआयपी दर्शनाचा वाद, सुधीर मुनगंटीवार आणि गुलाबराव पाटील दर्शनावेळी घडला प्रसंग। पुण्यातील बिल्डरनं आत्महत्येप्रकरणी गुन्हे दाखल, रवींद्र धंगेकर, पत्नी प्रतिभा धंगेकरांविरोधात गुन्हा, अन्य 14 जणांचाही समावेश। इंधनात इथेनॉल मिश्रणाचा कोल्हापुरात विरोध, वाहनांची अंत्ययात्रा काढून केंद्राच्या धोरणाचा निषेध व्यक्त। वर्ध्यात 12 वर्षीय मुलीवर अत्याचार करणाऱ्या 30 वर्षीय आरोपीला बेड्या, घराच्या शेजारच्या शेतात मजूर म्हणून काम करायचा नराधम। आठवड्याच्या अखेरीस शिंदे दिल्ली मुक्कामी, नवी दिल्लीत एकनाथ शिंदेंचे अनेक कार्यक्रम। आदिनाथ आणि उर्मिलाचा 15 वर्षांचा संसार मोडला, मुलीचे संगोपन मात्र एकत्रपणे करण्याचा निर्णय। आदिनाथ आणि उर्मिलाचा 15 वर्षांचा संसार मोडला, मुलीचे संगोपन मात्र एकत्रपणे करण्याचा निर्णय। पावसाने डोळे